नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही सध्या पाहत असाल की सध्या एकच चर्चा चालू आहे, ती म्हणजे काय तर ऑपरेशन सिंदूर। मग ऑपरेशन सिंदूर नेमकं काय आहे हे लक्षात आलं पाहिजे। सुरुवातीला पाहायला गेलं 22 एप्रिल 2025 ला पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवर दलिंदर पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि दहशतवाद्यांनी हल्ला करून त्या ठिकाणी हिंदू धर्म हा विचारला आणि त्या व्यक्तींना मारलं गेलं। म्हणजे याचा अर्थ धर्म विचारून त्या व्यक्तीला मारलं। मग भारताने याचा बदला घेण्याचं ठरवलं, पण भारताने सुद्धा 15 दिवस पाकिस्तानची वाट पाहिली, पण पाकिस्तानने याच्यावर कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय घेतला नाहीये। दहशतवाद्यांना बळ देण्याचा कार्यक्रम त्यांचा चालूच राहिला। मग भारताने स्वतःचा संयम सोडला आणि या 15 दिवसामध्ये ऑपरेशन सिंदूर नावाचं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि या निर्णयातून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे जे ठिकाण आहेत ते दहशतवाद्यांचे ठिकाण उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम या ऑपरेशन सिंदूर मार्फत राबवण्यात आला। आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर दहशतवाद्यांनी ज्या ठिकाणी बसलेले होते, राहत होते, त्या दहशतवाद्यांचे ठिकाण 100% ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 100% उद्ध्वस्त केलेत। म्हणजे याचा अर्थ त्या आतंकवाद्यांचा, त्या दहशतवाद्यांचा खात्मा सुद्धा ऑपरेशन सिंदूर अंतर्गत करण्यात आलाय। म्हणून भारताचे कोटी कोटी या ठिकाणी आपण स्वागत करूयात, अभिनंदन करूयात की भारताने या पहलगाम हल्ल्याचा बदला 100% घेतलाय आणि आतंकवाद्यांचा, दहशतवाद्यांचा कार्यक्रम संपवण्याचा निर्णय सुद्धा भारताने घेतलाय। कारण पाकिस्तान हा दलिंदर अशा प्रकारे देश दहशतवाद्यांना पोचणार असेल तर भारताला ठोस निर्णय घ्यावाच लागेल आणि ठोस निर्णय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतला आणि अशा प्रकारे ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं आणि दहशतवाद्यांचे ठिकाण उद्ध्वस्त करण्यात आले। 100% खरं आहे। कुठपर्यंत संयम भारत हा बाळगणार आहे। संयम बाळगला तर पाकिस्तान दहशतवाद्यांना पोचत राहणार आणि हे दहशतवादी आपल्याला डिवचण्याचा कार्यक्रम करणार। म्हणून एक दिवस या दहशतवाद्यांचा खात्मा करणं जरुरी आहे। म्हणून अशा प्रकारे ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं। फक्त 25 मिनिटाचं हे ऑपरेशन होतं। 25 मिनिटाच्या ऑपरेशन अंतर्गत दहशतवाद्यांचे ठिकाण उद्ध्वस्त होत असतील तर विचार करा भारताने ठरवलं तर एका दिवसामध्ये काय होणार। सुरुवातीला पाहायला गेलं पाकिस्तानला वाटलं की भारत हा संयमशील देश आहे। काही सुरुवातीला पाहायला गेलं पहलगाम हल्ला झाला, त्याच्या अगोदर पुलवामा झाला, उरी झाला, या हल्ल्यामध्ये भारताने जास्त प्रमाणात निर्णय घेतला नाही, पण यावेळेस भारताने 100% सडेतोड उत्तर दिलंय। मग या उत्तरातून पाकिस्तानने धडा घ्यायला पाहिजे आणि अजून जर पाकिस्तानने जर डिवचण्याचा प्रयत्न केला तर रातोरात भारत त्याचा निर्णय सोक्षमोक्ष लावणार हे 100% भारतवासियांना माहिती आहे। म्हणून भारतातील प्रत्येक जनता 100% या निर्णयाच्या पाठीमागे आहे। कारण जर अशा प्रकारे हे दहशतवाद्यांना पोचणारा पाकिस्तान देश बळ देणार असेल तर पाकिस्तान देशाला सुद्धा याचा सोक्षमोक्ष याचा निर्णय भारताने घ्यायला पाहिजे आणि याचा निर्णय कशा प्रकारे घ्यायला पाहिजे 100% प्रत्येक भारतवासियांना माहिती आहे आणि भारतातील प्रत्येक सैन्य व्यक्तीला माहिती आहे। म्हणून आपल्या भारतातील आर्मी, भारतातील सैन्य, भारतातील नेव्ही, भारतातील जे काही सर्व सैन्य दल आहे त्या सर्वांचं परत एकदा अभिनंदन करतोय की ऑपरेशन सिंदूर अंतर्गत या दहशतवाद्यांचे ठिकाण उद्ध्वस्त केल्याबद्दल। म्हणून सुरुवातीला लक्षात घ्या हे ऑपरेशन सिंदूर का राबवण्यात आलं आणि ऑपरेशन सिंदूर 100% यशस्वी कसं झालं। कारण सध्या पाहायला गेलं तर भारतातील व्यक्तींना असं वाटलं की सध्या घंटा वाजवणार, लोकांना जागा करणार की युद्ध होणार आहे, पण भारताने 100% कार्यक्रम एक सांगितला आणि दुसरा वाजवला। म्हणजे या ठिकाणी सांगितलं एक पण पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम वाजवला। म्हणून या ठिकाणी पाहायला गेलं तर लोकांना वाटलं की भारतामध्ये अशा प्रकारचा निर्णय का घेतलाय की युद्ध होणार, लोकांना जागा करणार, तुम्ही सध्या या ठिकाणी कुठेतरी सुरक्षित जागेवर राहा, अशा प्रकारचं भारताने 100% लोकांना सांगितलं। पण त्या संध्याकाळी भारताने 100% योग्य निर्णय घेतला आणि ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवाद्यांचे ठिकाण उद्ध्वस्त केले। हे 100% अभिमानास्पद आहे की हे ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पार पडलं आणि यशस्वीरित्या पार पाडून आतंकवाद्यांचा खात्मा केला। जवळपास 9 ठिकाणी हे उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम होत आला आणि याच्यामध्ये जवळपास प्रत्येक आतंकवाद्यांच्या ठिकाणी 100, 50, 150 अशा प्रकारे आतंकवादी 100% खात्मा झाले। जे काय मसूद अझर आहे त्याच्या फॅमिलीमधले जवळपास सर्वच्या सर्व मेंबर याच्यामध्ये खात्मा झाले। म्हणजे जे मेन महत्वाचा आतंकवादी आहे, दहशतवादी आहे, त्याच्या घरातले सुद्धा मेंबर याच्यामध्ये खात्मा झाले।
म्हणजे यांचा समूळ नष्ट झाला तर इथून पुढे अशा प्रकारचे दहशतवादी पिलावड जन्माला येणार नाहीये. भारताने बरोबर कार्यक्रम वाजवलाय आणि भारताची ही गोष्ट अभिमानास्पद आहे आणि या ठिकाणी आर्मी मधील लोकांना खूप खूप अशा प्रकारे ऑपरेशन यशस्वीरित्या राबवल्याबद्दल भारताने अभिमानास्पद शुभेच्छा दिल्या पाहिजे. कारण पाकिस्तान दहशतवाद्यांनी ज्यावेळेस हल्ला केला तर पाकिस्तान नाचत होता, हसत होता भारतीयावर हल्ला केला म्हणून. तर भारतीयांनी प्रत्युत्तर दिल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी आलं कसं? तुम्हाला कळालं असेल की प्रति हल्ला केल्यानंतर कशा प्रकारचं प्रत्युत्तर मिळू शकतंय. म्हणून इथून पुढे अशा प्रकारचा दहशतवाद्यांनी परत हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर तुमचा सुपडा साफ करायला काहीच वेळ लागणार नाहीये. एवढंच हा व्हिडिओ तुम्हाला सांगण्यासाठी केलाय. कारण सध्या भारतवासियांना म्हटलं की याचा बदला होणार का, याचा बदला घेणार का? बदला घेतला आणि 100% योग्यच घेतला. ठीक आहे, थांबतो. धन्यवाद.